मानसरोवर संघ आणि आपला एक्स्ट्रा प्लेयर जर पहिला चेंडू पडण्याच्या आत आला नाही तर आपल्याला पेनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्या. एक्स्ट्रा प्लेयर ही पहिलीच सूचना आहे. प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला या ठिकाणी अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे, कारण सह्याद्री 11चा आलेला आहे. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या आणि ओपनिंग पेअर देखील मैदानात पोहोचलेले आहेत. PTC लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह आपण कव्हर करतोय. पंचाच्या भूमिकेत आज ज्यांची आपल्याला सेवा लाभणार आहे, काल विनीत कांबळे सर, पवन शेलार सर होते, आजही ते आपल्या समवेत असणार आहे आणि त्याचबरोबर निसार सर असे तिसरे पंच आपल्याला आज लाभलेत. जे DJ मॅडी, त्यांच्या समवेत DJ राज, उत्तम साऊंड सिस्टीम आणि त्याचबरोबर ही आकर्षक विद्युत रोषणाई, जे लाईट्स तुम्ही पाहताय, जे आत्ता नाही मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये नितेश सर आपल्याला पाहायला मिळतील. मंडप आपल्याला ज्यांच्या माध्यमातून खरं तर सेवा पुरवली ते सुधीरजी जाधव, SBLचे मुख्य आयोजक, त्यांचे मंडप डेकोरेशनच्या माध्यमातून ही निऑन कलरची थीम तुम्ही क्रीडांगणाच्या सभोवताली पाहताय. खेळपट्टी आपले जोहगावची यतीन वैर यांच्या वतीने बनवण्यात आली आणि तो लोगो मास्टर योगी अखिल सध्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात आणि अखिल सध्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात आणि सलामीची जोडी एका बाजूला राहुल आणि त्याच्या समवेत आहेत ते राहुल राम. आर फॅक्टर मैदानाच्या आत टॉस जिंकून सह्याद्री 11 संघाने बॅटिंग घेतली आणि त्यांना रोखण्याची जबाबदारी पहिल्या षटकामध्ये अखिलला दिली. चला 12:36 होतात. दुसऱ्या सामन्याकडे आपण जातोय. बी गटातील लढत आहे. चला टाइमर सेट केलं जात आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल अखिल आपण पाहतोय. राहुल एक विस्फोटक फलंदाज म्हणून सीवूड्स बॉक्स क्रिकेटमध्ये ज्याची करता चर्चा राहते नितेश सर. हो, पहिला बॉल बघा बॅकफुटला गेले होते. कमी गतीचा बॉल होता अखिलचा आणि अगदी स्ट्रेट आला कीपरकडे. अगदी कमी गतीने कीपरच्या भूमिकेत आपण वाडकर यांना पाहतोय. अथर्व वाडकर. पहिला चेंडू डॉट. निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय अखिल. नो बॉल. फॉलो थ्रू मध्ये अडवला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. कीपरने विकेटच्या पाठीमागे असायला हवं होतं. यष्ट्यांच्या पाठीमागे तो असता तर कदाचित हा डायरेक्ट हिट आला असता अखिलचा. नो +1 आपण पाहतोय. हलक्या हाताने फक्त पुश केले ऑन साइडला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. 1 रन सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने रामचं खातं उघडतंय. 3 धावा धावफलकावर होतात. पहिलं षटक सध्या प्रगती पथावर. थोडंसं शांत क्रिकेट. दुपारचं सत्र स्टेप आउट झाले आणि खोदून काढले या बॉलला. ओव्हर द बॉलर हेड. हा चौकार येत असताना आपण पाहतोय. राहुल आणि ती चर्चा आपण केलं होतं की विस्फोटक या खेळाडूचा अंदाज आहे. विस्फोटक हा फलंदाज आहे. 7 धावा धावफलकावर. 7 रन्स ऑन बोर्ड. चला मंडप डेकोरेटर्स थोडस बाहेरून जा आपण. सामना सुरू आहे. दुसरा. हो, पुढे आले. गॅप मध्ये ढकलले. खराब फिल्डिंग. 2 पायांच्या मधून बॉल सीमा पार गेलाय. फरार झालाय. 11 धावा धावफलकावर आणि आकाश सारंग यांचं आगमन झालंय. नुकताच कोकण दौरा ते करून आलेले आहेत अशा आकाश सारंग. 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत. 4 चेंडू झालेत. पुढे आले होते आपण पाहतोय. नो बॉल. क्रिजच्या बाहेर बॉलची वाईड की नो? वाईड. ओके. 12 धावा धावफलकावर. 12 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा नो बॉल. थोडासा आतमध्ये वळवलं होतं बॉलला. राहुल यांनी पहिल्यांदा स्टार्ट घेतल्यानंतर थांबले होते हलकेसे, मात्र त्यानंतर समोरून रामने कॉल दिलाय. नो +1. 2 धावा मिळतात. स्कोर झालाय तो 14 रन्स. काल नितेश सर एकाच ओव्हरमध्ये 40 धावा देखील एका गोलंदाजाने खर्च केल्या होत्या. इतके नो बॉल्स त्याने कालच्या रात्रीमध्ये टाकले त्या गोलंदाजाने की 40 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या. यावेळेस बघा थोडासा वेळ घेतला आणि त्यानंतर प्लेस केलं होतं बॉलला, मात्र चांगली फिल्डिंग डीप मध्ये पाहायला मिळते. अक्षय होते. 1 रन इथे मापत होते. 15 धावा धावफलकावर. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. बिनबाद 15.
हो, नो बॉल आपण पाहतोय. यष्ट्यांच्या अगदी जवळून गेला होता, मात्र लाईन खराब होती. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं की खरं तर ओव्हर स्टेपिंगचा नो, मधल्या लाईनचा नो, त्यानंतर क्रीजचा नो, साईड लाईनचा नो, बऱ्याच गोष्टी आणि अगदी हाईटचा नो. परत बऱ्याच गोष्टी या ठिकाणी रेस्ट्रिक्टेड आपल्याला पाहायला मिळतात, गोलंदाजासाठी असतात. हो, एज लागली होती, कीपर होते आपण पाहतो, त्यांना बीट केलंय. बंटी बॅकअपसाठी येतात. इथे सिंगल मिळते. शेवटच्या बॉलवर राहुलकडे स्ट्राईक राहते. पहिलं षटक संपलंय आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 17 धावा, 17 रन्स विदाउट लॉस. शौर्य प्रतिष्ठान आयोजित शौर्य प्रीमियर लीग आपण पाहताय आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ओमकार एकनाथ माने साहेबांचा आपण पाहतोय हे सुंदर संकल्पना. काल नितेश सर त्यांचं मनोगत आम्ही जेव्हा घेतलं उद्घाटन सोहळ्यासमोर, त्यांनी सांगितलं की गेली कित्येक वर्ष माझ्या मनामध्ये होतं की आयोजन करायचं आहे. तर सरतेदिवशी तो मुहूर्त आला, ती वेळ आली आणि त्याला सेव्हड्स बॉक्स ग्रुपची देखील भरपूर मदत या ठिकाणी लाभली आणि दोघांच्या खरं तर संगणमताने मेहनतीने आपण ही स्पर्धा पाहतोय. स्वप्नील सेकंड ओव्हरमध्ये आलेत. चला थोडंसं फास्ट क्रिकेट आपण खेळूया. आज 14 मॅचेसचं शेड्यूल आहे दिवसभरामध्ये. 5 मिनिटं झालेले आहेत पहिल्या षटकाला. हो, चांगला चेंडू थोडासा खाली राहिला, ऑन साईडला दिशा द्यायची होती खरी. आता एज लागल्यानंतर बॉल खरं तर गेलाय तो कव्हरच्या दिशेने. एक सिंगल मिळते राहुलला. 18 धाबा धावफलकावर होत आहेत. राम आता स्ट्राईक वर आलाय. राम सिंगल मध्ये डील करतोय सध्याच्या कडेला आणि थोडासा राहुल आक्रमक पवित्रा हे धारण करून सध्या फलंदाजी करतोय. यावेळेस बघा बॅकफुटला गेले आणि चांगल्या पद्धतीने बॉलला पंच केलंय. पॉइंटच्या दिशेने बॉल सीमा पार गेलाय आणि आलाय तो चौकार. 22 धावा आता धावफलकावर होत आहेत. 22. समोर दिशा दिली आहे आपण पाहतोय. लॉंगॉनच्या दिशेने चेंडूला अडवलं गेलं. येतोय तो डॉट चेंडू. नो बॉल आपण पाहतोय आणि इथे खराब फिल्डिंग. 9+4 आणि 5 धावा इथे मिळतात. 27 वर स्कोर जाऊन पोहोचलाय. 27. रामच्या बॅटमध्ये हा पहिला चौकार आपण पाहिलाय. दुसरा चौकार आपण पाहिला. 27. 27 धावा. दुसरं षटक सध्या आपण पाहतोय प्रगतीपथावर आहे. हो, चांगली फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये स्वप्नेच्या माध्यमातून डॉट. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आपण पाहतोय. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. हो, चांगला कट केलं होतं बॉलला. तितक्याच चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप केलं ते कव्हर रिजन मध्ये. 1 रन मिळते फक्त इथे. थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता राम यांचा, मात्र फिल्डरने खूप चांगल्या पद्धतीने बॉलला अडवलंय. स्टेप आउट झाले होते. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने स्वप्नीलने बॉलला स्टॉप केले आणि षटक संपलंय ते दुसरं. बिनबाद 28 धावा धावफलकावर. सह्याद्री 11 टॉस जिंकून सध्याच्या घडीला आपण पाहतो बॅटिंग करत असताना. चला पुढचे दोन्ही संघ स्पार्टन्स आणि सीवूड्स चॅलेंजर्स आपण रेडी राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल याची आपण नोंद घ्या. चला जास्त वेळ दौडू नका. अक्षय आलेत आपण पाहतोय तिसऱ्या ओव्हरमध्ये. सूर्यवंशी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि सातपुते साहेब NRI पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी दोन्ही खरं तर अधिकारी साहेबांचं आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करूया.
32 धावा धावफलक होतात आता 32. या स्पर्धेमध्ये सामनावीर म्हणून आम्ही हेल्मेट या ठिकाणी देतोय. हो, चांगला फुल टॉस, क्रॉस बॅटेड बॉल सीमा पार चाललाय तो 4 धावांसाठी. 36 धावा आता धावफलकावर होत आहेत. 36 रन्स. राम सध्या 19 धावसंख्येवर खेळतोय. दोन चौकार आपण पाहतोय आलेत. क्लीन बॉल, उलट्या बॅटने खेळायचा प्रयत्न. राम यांचं थोडंसं अंगलट आलाय. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, मात्र बॉल सर्व विकेटवर जाऊन आदळतोय. पहिली विकेट मिळते ती अर्थातच मानसरोवर आणि त्याचबरोबर अक्षयला. 10 चेंडू 19 धावांचं योगदान देऊन बाद झाले ते राम. नितीन आलेत नवीन बॅटर. नवीन फलंदाज नितीन सध्या आपण पाहतो. सय्यद रिलेवन. सध्या स्ट्राईकवर. स्कोर थांबलाय तो 36. 36च्या घरात. दुसरा सामना आपण पाहतोय आजच्या डे नाईट फॉर्मॅट मधील. 10 मिनिटं पूर्ण झालेली त्याची नोंद घ्या. आपल्याला निर्धारित वेळेमध्ये आपली इनिंग संपवायची. कमी गतीचा बॉल हलक्या हाताने ऑन साइडला दिशा दिली. एका हाताने अडवलंय त्या ठिकाणी चेंडूला. एकच धाव. 2 चेंडू शिल्लक. 2 बॉल्स टू गो. फुलटॉस घेतलं बॉलला आणि राहुल खरं तर थांबले होते क्रीजच्या मध्ये. त्यांना वाटलं जाईल सरळ सीमा पार, मात्र फिल्डरने खूप चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी लावलेत आणि एकच धाव इथे मिळते. 38. एक चेंडू शिल्लक शेवटचा. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. 1 बॉल टू गो. पुन्हा एकदा अगदी कमी गतीचा बॉल टाकला होता, त्याला हलक्या हाताने दिशा दिली आहे. ऑन साइडला सिंगल काढली आहे. नितीनकडे स्ट्राईक असेल. 2-3 षटकं संपलीत. 39 धाव. 1 विकेट. 39 for 1. हो, पुढे आले होते. बीट झाले. लेग ब्रेक केलं होतं बॉलला. चांगला टर्न, चांगली लाईन अँड लेंथ हाताळतोय तो नितीन. किंबहुना बंटी. डॉट चेंडू सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 45. शेवटचं षटक शिल्लक आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी. शेवटचं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. पुढचा बॉल. हो, चांगला टर्न केलं होतं, त्याला उत्तमरित्या टोलवलंय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल सीमा पार गेलाय आणि चौकार येतोय. 49 वर स्कोर जाऊन पोहोचलाय आता. 49 रन्स. तीन चेंडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला शिल्लक आहेत. फुल टॉस घेतलाय. चांगली फिल्डिंग. हो, मात्र बॉल शर्ते शेवटी गेलाय तो सीमा पार आणि 53 वर आता स्कोर जाऊन पोहोचलाय. 53 रन्स. 53 धावा. राहुल सध्या खेळतोय तो 21 वर. 2 चेंडू सध्या आपण पाहतो शिल्लक आहेत. चला, स्पार्टन्स आणि सीवूड चॅलेंजर्स. टॉस या 2 चेंडू नंतर केला जाईल याची नोंद घ्या. 4 षटकांचे सर्व सामने आहेत. नो बॉल. ऑन साइडला चांगली फिल्डिंग.
रनआउटचा प्रयत्न होता, बॅकअपसाठी खेळाडू आहे. 9+1 2 धाबा इथे मिळतात. 55 स्कोर जाऊन पोहोचलाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. कालच्या रात्रीमध्ये नितेश सर ज्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी केली ते सर्व संघ काल जिंकले आणि सर्व हाय स्कोरिंग मॅचेस झाल्या. ऑलमोस्ट 80, 85, 75 असे रन्स बनले गेले. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण पाहतो येत असताना. सरळ फिल्डरच्या हातात. शेवटच्या बॉलवर विकेट आली. नितीन होतोय बाद. पहिलं सत्र संपलंय आणि स्कोर जाऊन थांबला तो 55 वर. 56 धावांचं आव्हान असणारे ते मानसरोवर टीम समोर. चला जाऊया आपण टॉस साठी. एका बाजूला स्पार्टन्स आणि सीवूड्स चॅलेंजर्स. चला चॅलेंजरचे कॅप्टन आहेत विजय कांबळे अर्थात बंटी कांबळे या ठिकाणी उपस्थित. आणि स्पार्टन्स चला कोणताही वेळ न दवडता आता लगेचच आपण टॉस साठी यायचंय. आम्ही रमेश दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचा टॉस आपण करूया. कोण करते कॉल? चला बंटी यांचा कॉल असेल. टेल इज द कॉल आणि हेड आलाय. स्पार्टन संघाचे संघनायक टॉस जिंकला. अभिनंदन आपलं सर्वप्रथम. आणि काय निर्णय असेल एकंदरीत? बॉलिंग करण्याचा निर्णय असेल. कारण आता आपण पाहिलं की बॅटवर उत्तमरित्या चेंडू येतोय. कारण दुपारचं सत्र खेळपट्टी अतिशय टणक तयार झाले. आउटफील्ड देखील फास्ट आहे आणि त्यामुळे कशी रणनीती राहिली मॅचमध्ये एकंदरीत? रणनीती एवढंच आहे, त्यांना कमी टार्गेटमध्ये आम्हाला थांबवायचं आहे आणि मग नंतर आम्ही चांगला चेस करू. कारण की आउटफील्ड जसं तुम्ही म्हणाला की फास्ट आहे, तर बॉल ट्रॅव्हल करेल, सो आपण करूया आणि त्यांना पण चान्स देऊ. बघूया त्यांना आम्ही कितपर्यंत थांबतो. बंटी दादा, अपेक्षित होतं का तुम्हाला की बॅटिंग करावी लागेल आणि रेडी आहे का टीम बॅटिंगसाठी देखील पहिल्या मॅचमध्ये? आम्ही दोन्ही याच्यासाठी रेडी होतो, फिल्डिंग आणि बॅटिंग दोन्ही याच्यासाठी. चला म्हणजे काही हरकत नाही आपल्याला बॅटिंग आली तरी. दोन्ही कॅप्टन्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आपण. स्पार्टन संघाने टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय खरं तर त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. स्वप्नील आणि अथर्व अशी सलामीची जोडी मैदानाच्या आत. मानसरोवर टीम कडनं 56 धावांचं आव्हान आणि गोलंदाजी मार्कवर प्रशांत जाधव. चला चेसिंगला सुरुवात होते. सह्याद्री 11 थोडी घाई करा प्लीज. 24 बॉल 56 धावा. प्रशांत जाधव सामना करतोय. स्वप्नील पहिला चेंडू वाईट बॉलने सुरुवात करतोय. चला प्रेक्षकांना विनंती आहे की सामना सुरू असताना मैदानाच्या बाहेरून जाऊ नका. बाउंड्री लाईनच्या बाहेरून जा, मॅच सुरू आहे. नियॉन कलरच्या पडद्याच्या बाहेरून आपण जावा प्लीज, कारण खेळामध्ये कोणता अडथळा येता कामा नये. डॉट चेंडू होते. पहिला बॉल वाईड आला होता. धावफलकाला सुरुवात झाली. त्यानंतर पहिली लीगल डिलिव्हरी ही डॉट आली. प्रशांत जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. स्वप्नीलचा बाहेरची कडा लागली. चांगली फिल्डिंग सागरच्या माध्यमातून. पायाने बॉलला अडवलंय थर्ड मॅन रिजन मध्ये आणि इथे फक्त 1 रन मिळते, सिंगल मिळते. 2 वर धावफलक जाऊन पोहोचले. 56चं टार्गेट. 2 चेंडूमध्ये 2 धावा आल्यात. अथर्व वाडकर मग आज यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण अथर्वला पाहिलं होतं आणि आता सलामीवीर म्हणून मानसरोवर टीम कडनं तो मैदानाच्या आत सध्या जबाबदारी पार पाडण्यासाठी सज्ज आहे. चांगला फटका होता आणि तिथे
ओ खराब फिल्डिंग, चकवून गेला बॉल सीमा रेषा पलीकडे. निहाल त्या ठिकाणी होते आणि पहिला चौकार आपण पाहतोय. 56 धावांचं आव्हान आहे, 24 बॉल मध्ये ते पार करायचं आहे. त्यामुळे जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो मेंटेन ठेवणं प्रति षटक खूप गरजेचं आहे. ते मानसरोवर टीमला 6 धावा धावफलकावर. वाईट चेंडू होता, खरं तर त्याला फक्त दिशा दिली, मात्र नो बॉल पंचांनी सांगितलंय. 9+4 या 5 धावा मिळतील आणि 11 धावा धावफलकावर होतील. 11 रन्स. 9 आणि त्यावर आलेला चौकार. प्रशांत जाधव खूप चांगले गोलंदाज आहेत, सातत्याने खूप चांगले परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. डॉट बॉल आपण पाहतोय, चांगला चेंडू हाताळलाय. थोडेसे शफल झाले होते अगोदर अथर्व वाडकर, पाहिलं त्यांना फॉलो केलं आणि त्यांच्या शरीरापासून थोडासा दूर टाकला चेंडू. पिचिंग थोडीशी आपण पाहतोय अवे ठेवली बॉडीपासून. नो बॉल आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय कॅप मधून बॉल चाललाय. 9+4 या 5 धावा मिळतात. 2 वेळा असं घडलं नितेश सर या ओव्हरमध्ये की नो बॉल आणि त्यावर चौकार आलाय. टीमची टोटल 16 धावा, 16 रन्स ऑन बोर्ड. 14 धावांची सरासरी होती आणि ती सरासरी पहिल्या ओव्हरमध्ये गाठली आणि अजून षटक संपलं देखील नाही. आतमध्ये चेंडू बॅकफुटला गेले, गॅप मध्ये बॉल ढकललाय, कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधून. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल गेलाय तो चौकारासाठी. 20 वर स्कोर जाऊन पोहोचलाय. 56चं आव्हान होतं. आता इथून 36 रनची गरज. एक चेंडू शिल्लक आहे. 19 बॉलचा खेळ शिल्लक. हलक्या हाताने फक्त दिशा दिली, 1 रन मिळते. षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 35 रनची गरज. 18 बॉलचा खेळ शिल्लक. 18 चेंडू 35 धावा असं इक्वेशन. नितेश सर, कालच्या 2 दिवसांच्या तुलनेमध्ये आज थोडीशी उष्णता कमी आहे, तापमान आज थोडं कमी आहे. 2-3 दिवसामध्ये 40 आणि त्यापेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. आजचं मॅक्सिमम तापमान हवामान खात्याने सांगितलं की 37-38च्या आसपास असेल. देवेंद्र लाड आलेत आता सेकंड ओव्हरमध्ये. 21 झालेले आहेत. 35 रन अजून बनवायचे आहेत. 18 बॉलचा काही शिल्लक. चला, सय्यद रेलेवान इतका वेळ नाही आपल्याकडे, कारण आज 14 सामन्यांचं शेड्यूल आहे, याची नोंद घ्या आपण. पहिली इनिंग मानसरोवर संघाने 16 मिनिटांमध्ये संपवली आहे आणि पहिल्या षटकासाठी 5 मिनिटं आपण घेतली, याची आपण नोंद घ्या. देवेंद्र लाड दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू घेऊन. अथर्व वाडकर सध्या स्ट्राईकवर. पहिला चेंडू आपण पाहतोय क्रीजमध्ये थोडेसे आपण पाहतो शफल झाले होते. पहिल्यांदाच ऑफ स्टंपवर, त्यानंतर दिशा दिली ऑन साइडला. 1 रन मिळाली. 22 वर स्कोर. अंडराम सर्कल क्रिकेटचा आपण या ठिकाणी आनंद घेतोय शौर्य प्रीमियर लीगच्या माध्यमातून. पहिलं पर्व या स्पर्धेचं आणि कोणती कसर स्पर्धेच्या आयोजनामध्ये सोडली नाहीये. यावेळेस बघा ऑन साइडला टॅप केलं बॉलला. 1च धाव. 2 चेंडू आपण पाहिले देवेंद्र लाड यांचे, दोनही वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू. तेहतीस धावा. 23 माफ करा, 23 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. हो, जबरदस्त चेंडू. सुपर बॉलिंग आपण पाहतोय देवेंद्र लाड यांची. आपला एक्सपिरियन्स, आपला अनुभव या ठिकाणी दाखवत असताना पूर्णपणे शांत ठेवले अथर्वला. 2 बॉलवर 2 सिंगल आल्या, मात्र इथे मात्र डॉट चेंडू येतोय. प्रेशर आहे 56 धावांचं. मात्र पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगल्या रन्स आले होते, मात्र इथे देवेंद्र लाड यांनी थोडासा अंकुश लावलाय, थोडासा गतिरोधक लावलाय. एज लागली होती बघा, आणि या अगोदरच्याच बॉलवर कीपरला क्लोज आणलं होतं आणि त्याला मात्र हा चेंडू पकडता आला नाही नितीन यांना. इकडे MK देखील होते, त्यांचे प्रयत्न अपुरे राहिले आणि चौकार आलाय. 27 धावा धावफलकावर. 4 बॉल हाताळले देवेंद्र लाड यांनी आणि तिथे 6 रन्स आल्यात 4 बॉलमध्ये. 2 सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर चौकार आणि 2 बॉलचा खेळ आता शिल्लक.
आणि एक्स्ट्रा रन देखील दिलेला नाहीये. अन्यथा प्रत्येक गोलंदाज काही ना काहीतरी एक्स्ट्रा देतोच आहे. प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहिलं. कमी गतीचा बॉल समोर ड्राईव्ह केलाय. हो, बॅकअप साठी खेळाडू पोहोचतोय तोपर्यंत 1 रन मिळते. अथर्वने खरं तर सिंगल काढण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्याला वाटलं जाईल बॉल सीमा पार, मात्र इथे फक्त 1 रन मिळते. 28 शेवटचा बॉल. निम्म लक्ष पार झालंय सध्याच्या घडीला. आपण पाहतोय 28, अजून निम्म लक्ष पार करायचंय. स्टेप आउट पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी खालच्या अंगाला चेंडू लागला आणि सर्कल आउटच्या स्वरूपात विकेट प्राप्त झाली. ती पहिली. स्वप्नील बाद होतोय. 2 षटकं संपलीत आणि या ओव्हरमध्ये देवेंद्र लाड यांनी रन्स खर्च केले ते फक्त 7. 28, अजून 28 करायच्या. 12 मध्ये 28 झाल्यात. 12 मध्ये अजून 28 करायच्या. रोहन आलेत नवीन फलंदाज. आणि बॉलिंग मार्कवर रोहित. सध्या स्ट्राईकला अथर्व वाडकर. 12 मध्ये 28. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 7 आल्या. देवेंद्र लाड यांनी आपल्या संघाला अर्थात सह्याद्री 11ला कमबॅक करून दिलंय. चला थोडं स्पीडअप करूया आपण या मॅचला. 12-28. पहिलाच बॉल आणि प्रयत्न कमी पडले. एफर्ट्स खूप चांगले लावले होते फिल्डरने. निहाल मात्र दुसऱ्यांदा असं घडलं की त्याच्याकडनं हा चेंडू निसटला. पहिल्याच बॉलवर चौकार. 32 धावा धावफलकावर. 11-24. अथर्व वैयक्तिक खेळतोय 27 धावसंख्येवर. खूप चांगली फलंदाजी अथर्व वाडकरची पाहायला मिळते आपल्याला. लेग ब्रेक केला होता. बुलेट शॉट. रिव्हर्स अटेम्प्ट केले आणि बॉलला पाठवले ते पॉइंट आणि तडम्यांच्या मधून सीमा पार. 4 धावा आपण पाहतोय पुन्हा मिळत आहेत. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आलेत. स्कोर जाऊन पोहोचलाय 36 वर. 10 मध्ये आता 20 ची गरज. टॅप केले आपण पाहतो. स्टँड अँड डिलिव्हर. देवेंद्र लाड त्या ठिकाणी होते. डॉट चेंडू येतोय. 9 बॉल आता 20. 9 बॉल्स 20 रन्स रिक्वायर्ड. चांगला चेंडू आपण पाहतोय. खोलात टाकला होता आणि इथे आपण पाहतोय पुढे आले फलंदाज बाद. चला यमके आपण थोडी स्वतःची काळजी घ्या. भरपूर गेम मध्ये ते इन्व्हॉल्व असतात आम्हाला माहिती आहे. तर थोडस आपण क्रीडांगणामध्ये घडलंय काय त्याकडे पहिले लक्ष देऊया आणि त्यानंतर एफर्ट्स टाकूया. अक्षय आलेत नवीन फलंदाज. धावांचं योगदान देऊन अथर्व बाद झाले. टीमची टोटल 36. अक्षय नवीन फलंदाज. डावकरे आताचे 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 20 रनची अजूनही गरज आहे. 8 चेंडू 20 धावा. ऑन साइडला दिशा दिली अक्षयने. त्याचं खातं सिंगलने उघडले फक्त. 7 चेंडू 19. बघा ज्या संघांचा सामना आहे त्यांच्यासाठी केळींची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. ज्यांना ज्यांना केळी हवे असतील त्यांनी केळीचा या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे. हो चांगला चेंडू होता. त्याला मात्र टोलवलं होतं ते लॉंग ऑफला. मात्र इथे एक सिंगल मिळते या बॉलवर. टीमची टोटल झाली 38. आता 6 बॉल आणि 18 रनची गरज. सहा चेंडू 18 धावा. प्रचंड उष्णता आपण पाहतोय क्रीडांगणाच्या आतमध्ये आहे आणि जसं जसं सत्र पुढे सरकेल जसं जसं आपण 3, 3.5, 4च्या दिशेने वाटचाल करू त्यानंतर थोडीशी उष्णता कमी होईल आणि प्रचंड झाडी मैदानाच्या सभोवताली आहे. त्यामुळे नक्कीच मंद वारा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. चला राहुल थोडं फास्ट करा प्लीज.
स्वतः कॅप्टन आले ते डेथ ओव्हर मध्ये. 6 बॉल 18. चला वेळेला आपण पाहतोय थोडस कव्हर केले ते सह्याद्री 11 ने. भरपूर वेळ सुरुवातीला खर्च झाला होता. आता अगदी नियोजित वेळेमध्ये सामना चालू आहे. पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं. एज लागली, बॉल गेला ऑफ साइडला. यमके बॉलवर गेलेत. एक सिंगल पहिलाच बॉल. 5 चेंडू 17. मागचे 13 चेंडू जे टाकलेत सह्याद्रीने त्यामध्ये एकही अतिरिक्त चेंडू नाही, एकही नो बॉल नाही, एकही व्हाईट बॉल नाही. सगळे लिगल चेंडू टाकलेत. आणि आता 5-17 कारण त्या एक्स्ट्राच कुठेतरी शेवटच्या मोमेंटला नितेश सर धोक्याच्या असतात, त्या तोट्याच्या ठरत असतात. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने गेमला कंट्रोल केला आपण म्हणूया सह्याद्री रेवणने. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 21 रन येऊन देखील खूप चांगलं करतं कमबॅक सह्याद्रीचं. ऑन साइडला चांगली फिल्डिंग प्रशांत जाधव आपण पाहतोय. बॉडीला स्ट्रेच केलं, एका हाताने बॉलला ढकलला आतमध्ये, चांगला डिस्टन्स कव्हर केला आणि तिथे फक्त एकच धाव. 4 मध्ये 16. आता कंपल्सरी 4 चौकारांची गरज आहे. त्यातला पहिला आला आहे क्रॅकिंग फटका ऑन ड्राईव्ह रोहनच्या बॅक मधून. 44 वर स्कोर जाऊन पोहोचलाय. 3 बॉल 12, 3 मध्ये 3 चौकार. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेस आपल्याला करावेच लागतील. क्लीन बोल्ड. दांडी गोल झाली आहे. जबरदस्त टर्न, जबरदस्त आपण पाहतोय स्पीड, खूप चांगली लाईन अँड लेंथ राहुलची. रोहन यांचा मात्र त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. फक्त बेल चालली आपण पाहतोय. राहुल 2च मिनिटं, 2 मिनिटं थांबा फक्त. आयोजन कमिटीने सांगितलं 2 मिनिटं फक्त. येस, आपण सुरू करू शकतो. श्रीकांत आहेत मात्र आता औपचारिकतेमध्ये हा सामना हळूच पोहोचलेला आहे असं दिसतंय. 2 बार. नो बॉल आणि त्यावर एक सिंगल आली. 10 ची गरज आहे आता. 2 चेंडू शिल्लक. होतं असं कधी कधी. आमचे विनील युवा आहेत सध्या आपण पाहतोय सध्या, त्यामुळे काय मन भरकटतं कधी कधी. 2 10 ची गरज. 46 झालाय. 56चं टार्गेट. अतिरिक्त चेंडू आले, त्यावर धावा आल्यात. 2 10. वाईड आलाय, वाईड आलाय. 2 बॉल 9 आता. 2 चौकार आणि एखादी एक्स्ट्रा जर आली तर मात्र मॅच मध्ये आपण पाहतोय ट्विस्ट निर्माण होईल, रंगत येईल मॅचला. आणि इथे काय घडते पहा. अहो हो हो हो, वाईड +1. 2 धावा इथे अतिरिक्त. जसा डावकुऱ्याचा फलंदाज समोर आला ना, राहुलची लाईन बिघडली होती. 2 बॉल 7 ची गरज आहे आता. 2 बॉल 7 आणि योग्य फलंदाज स्ट्राईक वर येत असताना आपण पाहतोय अक्षय श्रीकांतला. लेफ्टी बॅट्समन आला तसं राहुलची लेंथ बिघडली. भरपूर अतिरिक्त चेंडू त्याने टाकले. 2 बॉल 7. इथे चौकार आला तर मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. आणि इथे एज लागली होती. कीपर नितीनने मात्र यष्ट्यांचा भेद घेतला आणि आता 1 बॉल 7.
शेवटचा एक चेंडू शिल्लक आपण पाहतोय. बंटी आलेत नवीन फलंदाज. नो बॉल आणि इथे चांगली फिल्डिंग, त्यावर विकेट. आणि इथे बघा बॉल आता आउट केला जाईल. जर चौकार आला असतं तर नितेश सर सामना आपण पाहतोय पुन्हा एकदा जिवंत झाला असता. मात्र सरते शेवटी सह्याद्री 11ने बाजी मारली आहे. त्यांना खूप खूप अभिनंदन. चला स्पार्टन्स मैदानामध्ये लगेच उतरूया आपण. चला मॅन ऑफ द मॅच कॅप्टन हिमसेल्फ मिस्टर राहुल. 14 बॉल मध्ये 22 रन्स आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 18 धावांची गरज असताना अगदी फक्त 11 धावा त्याने खर्च केल्या.